ई-KYC मुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं ई-KYC ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे. म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे. लाभ आहे त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी. या उलट बजेट हा 43,000 कोटी आहे. आम्ही ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील 2.5 कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. आत्ताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य तटकरे मॅडम यांची मोठी घोषणा झालेली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणी ई-KYC करतील त्यांना 3 आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत. हो, पहिली बातमी आहे लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्र मिळणार, 3,000 रुपये. आता 1,500 रुपयाचा मेसेज नाही येणार तुम्हाला, आता डायरेक्ट 3,000 रुपयांचा मेसेज येणार आहे. दुसरी आनंदाची गोष्ट, लाडक्या बहिणींना आता गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत. तुम्हाला माहितीच आहे की हा जो हप्ता आहे तो तुम्हाला 3 वेळा वर्षातून मिळतो आहे. आता भरपूर लाडक्या बहिणींना जो आहे गॅस सिलेंडरचे 2,490 रुपये हे मिळणार आहेत. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या लाडक्या बहिणींना मागचे हप्ते राहिलेले आहेत त्यांना ते सुद्धा हप्ते मिळणार आहेत. पुढची सगळ्यात आणि अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना आता बिनव्याजी 1,00,000 रुपयांचं कर्ज आता सरकार देणार आहे. आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे. लाडक्या बहिणींना इथं संबोधताना आदित्य तटकरे मॅडम, एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री आपले जे आहे त्यांनी सगळ्यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे. लाडक्या बहिणींना फक्त काय करायचं आहे, ई-KYCची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे, काय काय अटी आहेत, कसं काय काय कुठं कुठं अप्लाय करायचं आहे, काय सगळ्या गोष्टी आहेत. कारण काही महत्त्वाच्या ह्याच्यामध्ये 2 ते 3 गोष्टी त्यांनी ज्या सांगितल्या आहेत त्या जर तुम्ही नीट ऐकल्या, मी तुम्हाला ते पुढे सांगणारच आहे. फक्त व्हिडिओ जर संपूर्ण पाहिलात तुम्ही तर संपूर्ण माहिती तुम्हाला एकदम मिळणारच आहे. त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. बघा तुम्ही फक्त व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करत नाही. आणि कमेंट्स मला मध्ये सांगा की कोणी KYC केलेली आहे आणि तुमचा जिल्हा कोणता आहे. कारण तुम्हाला माहिती आहे आता पावसानं सगळीकडे हाहाकार मांडलेला आहे. तर विशेषतः धाराशिव, पुढे आपले मराठवाडा असेल, पुढे आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर असेल, सोलापूर असेल, आपल्या इकडे पुणे असेल किंवा भरपूर सारे जिल्हे जे आहेत ते सध्या तिथं आपण जर बघितलं तर पावसानं अक्षरशः थैमान झालेला आहे. त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींना त्यांच्यामध्ये अजून काही त्यांना लवकरच सरकार उपाययोजना देणार आहे. त्याच्यावरती नुकसान भरपाई ही भरपूर लाडक्या बहिणींना मिळणार आहे. लक्षात घ्या. लाडक्या बहिणींनो, जे तुम्हाला आता सगळ्यांनी तुम्हाला माहितीच आहे की शेतकरी आपला राजा आहे. शेतकऱ्याशिवाय आपण जगू शकतच नाही. आपण किती जरी मोठे झालो तरी खायला मात्र आपण अन्नच खाणार आहे. त्यानंतर अन्न पिकवणारा एकच राजा आहे, तो म्हणजे शेतकरी राजा. त्यासाठी सगळ्यांनी जेवढं आपल्या मनापासून होईल तेवढी नक्की शेतकऱ्यांना मदत करा. कोणालाही पैसे पाठवू नका. डायरेक्ट स्वतःहून जेवढी जाईल तेवढी तिथं मदत करण्याचा प्रयत्न एक माझ्या छोट्याशा यातून करू शकतो. चला आता पुढे बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना बघा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 हप्ते मिळणार आहेत. कशावरनं 2 हप्ते मिळणार आहेत, कारण घोषणा झालेली आहे, मोठी घोषणा आहे. कारण कशी आहे, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्याचे हप्ते एकत्रित येणार आहेत मित्रांनो. का, दिवाळीसाठी, विशेष दिवाळीसाठी लाडक्या बहिणींना 2,000चा बोनस मिळणार आहे. लाडक्या ताईंना 2,000 रुपयांचा बोनस हा सरकार देणार आहे. होय, तुम्ही लक्षात ठेवा, लाडक्या बहिणींना 2,000 रुपये बोनस. कुठल्या लाडक्या बहिणींना, नीट ऐका, पुढे सांगतोय. भरपूर आपल्या अंगणवाडी सेविका ताई आहेत, ज्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांचा जे काही प्रश्न आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. तर अशा अंगणवाडी ताईंना 2,000 रुपयांचा बोनस भाऊबीज ओवाळणी म्हणून सरकार देणार आहे. लवकरच लाडक्या बहिणींना सुद्धा बोनस देणार आहेत. एक विशेष हप्ता हा लवकरच लाडक्या बहिणींना येणार आहे. त्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी करणं अतिशय महत्त्वाचं. पहिलं तर तुम्हाला KYC करणं अतिशय महत्त्वाचं. दुसरी गोष्ट, रेशन कार्डची ई-KYC. आता तुम्ही म्हणाल KYC कशाची, तर लाडकी बहीण योजनेसाठी जी ई-KYC प्रक्रिया आहे ती तुम्हाला पूर्ण करणं सरकारचं नियमबद्ध आहे. लक्षात ठेवायचं आहे. ज्या दिवशी तुमची सगळी प्रोसेस पूर्ण होईल त्या दिवशी तुम्हाला 100% या सगळ्या सुविधांचा लाभ मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं दुसरी गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, रेशन कार्डची KYC करून घ्या. ह्या 2 गोष्टी तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या आहेत. तिसरी गोष्ट, लाडक्या बहिणींना मोफत कर्ज सरकार देणार आहे.
1 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज. स्वतः लाडक्या बहिणींना काही छोटा मोठा व्यवसाय करायचा असेल तर सरकारनं ही स्कीम आणलेली आहे. आता त्याच्याबद्दल मी सेपरेट व्हिडिओमध्ये बोलणार आहे, कारण ती खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणींचे मला मेसेज आलेत की आम्हाला दादा कर्ज पाहिजे पण आम्हाला कुठं आहे भेटत नाही, तर म्हणजे कसं असतं मिळवायचं ते माहीत नाही. तर त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ एंड टू एंड बनवणार आहे. परंतु मला एक कमेंट्समध्ये सांगा की कोणाकोणाला 1 लाख रुपयाचं बिनव्याजी कर्ज हवं आहे. त्यांनी कर्ज असं जरी लिहिलं तरी ठीक आहे, आणि मी त्याच्यावरती एक सेपरेट जबरदस्त व्हिडिओ हा त्याच्यावरती घेऊन येणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती ही मिळणारच आहे. सगळ्यात महत्त्वाचं पुढचं म्हणजे गॅस सिलेंडरची KYC करून घ्या. जर तुम्हाला लक्षात घ्या, जर तुम्हाला गॅस सिलेंडरचे 2490 रुपये पाहिजे असतील तर तुम्हाला गॅस कनेक्शनची KYC गरजेची आहे. त्यासाठी लाडक्या बहिणींना 2 ते 3 गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत ते तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. पहिले म्हणजे गॅस कनेक्शन लाडक्या बहिणीच्या नावावर असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, त्या कनेक्शनची KYC ही झालेली असलेली पाहिजे. आत्ता मागचं 1 वर्षाचं सांगू नका. ह्या महिन्यात गॅसची KYC पुन्हा एकदा करून घ्यायची आहे. बँक खात्याची सुद्धा KYC करून घ्यायची आहे. भरपूर लाडक्या बहिणी KYC म्हणलं की फक्त लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ह्याची KYC वेगळी आहे मित्रांनो, ती दुसरी वेगळी आहे. तर तुम्ही म्हणाल कुठल्या जिल्ह्यापासून सुरुवात होणार, लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक महत्त्वाची बातमी सांगतो. जे जिल्हे पूरग्रस्त आहेत अशा जिल्ह्यांना सर्वात लवकर निधी मिळणार आहे. सर्वात लवकर लाडक्या बहिणीचे 2 हप्ते, विशेष हप्ता, कर्ज, गॅस सिलेंडरचे पैसे आणि शेतकऱ्यांसाठी जी काही तिथं नुकसान भरपाई आलेली आहे. हे सगळ्यात अगोदर जे हे पूरग्रस्त जिल्हे आहेत, तुमचे जिल्हे पूरग्रस्त आहेत का? जर असेल तर तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. कारण आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी शेअर करत आहात, तर त्यांनी प्रत्येकाने आपलं कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे सरकारपर्यंत तुमचं म्हणणं हे लवकरच पोहोचेल. लक्षात घ्या, आपण सरकारला निवेदन करणारच आहोत की जे पूरग्रस्त लाडक्या बहिणी आहेत त्यांना विशेष काही दिवाळी सेपरेट तुम्ही काही लाभ द्या. कारण जर तुम्ही बघितलं तर भरपूर जिल्हे असे आहेत आपल्या महाराष्ट्रात पूर्ण पूर आलेला आहे. जिकडे तिकडे आपण बघितलं, मेन मुद्दा म्हणजे ज्या सिटीत राहणाऱ्या लाडक्या बहिणी आहेत. तुम्ही मला सिटीत राहणाऱ्या लाडक्या बहिणीसुद्धा पाण्याखाली आहेत हो, परंतु लक्षात घ्या आपल्याकडे जर आपण जास्त जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये जास्त पूरग्रस्त हे लोक आपल्याला आढळताना दिसत आहेत. तर त्यांच्यासाठी काही विशेष योजना सरकार लवकरच घेऊन येणार आहे. त्यासाठी सुद्धा तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला ते आणून सेपरेट सांगतोय की व्यवस्थित व्हिडिओमध्ये. पण लक्ष ठेवा, KYC केल्यानंतर एवढ्या तुम्हाला योजना मिळणार आहे. त्यामुळे लाडकी बहिणीची KYC तुम्हाला नीट करायची आहे. लक्षात घ्या, वेबसाईट बंद राहत आहे. भरपूर वेळा मी बघत आहे सरकारनं प्रत्यक्षात लक्ष घालावं. KYC करा तुम्ही म्हणताय, परंतु तुमची वेबसाईट ही चलत नाही आहे. तर तुम्ही कृपया करून ह्याच्यामध्ये व्यवस्थित लक्ष घाला आणि KYCची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाडक्या बहिणींना एक लक्षात घ्या, जी तुमची वेबसाईट आहे ती चालू राहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सारखं प्रयत्न करायचं आहे. संध्याकाळी 12च्या पुढं प्रयत्न करा, त्यावेळेस वेबसाईट चालते. कारण त्यावेळेस लोड कमी असतो आणि लोड कमी असल्यामुळं प्रॉब्लेम होत नाही. आता काय होतं, दिवसभर लाडक्या बहिणी घरी असल्यामुळे सगळ्या 2,40,50,00,000 लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचं लोड येत आहे, त्यामुळं असं होत आहे.